पवार कुटुंबाला ईडीनं एक मोठा धक्का दिलेला आहे। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं नाव महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीनं आरोपी म्हणून घेतलेलं आहे आणि त्याबाबतचं एक पुरवणी आरोपपत्र विशेष पीएमएलए कोर्टात दाखल करण्यात आलेलं आहे। म्हणजे ज्या प्रकरणातून काका सही सलामत सुटतो त्याच प्रकरणात पुतण्या मात्र अडकून जातो। आता या चौकशीचं मागे लागलेलं शुक्लकाष्ठ रोहित पवार त्यातून कसे बाहेर पडणार आपण पाहूयात। पवार कुटुंबाला ईडीचा मोठा धक्का। रोहित पवारांविरोधात ईडीचं आरोपपत्र। रोहित पवार ईडीच्या रडारवर का? महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांच्या अडचणी वाढणार आहेत। ईडीला कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा संशय आहे आणि याच संशयातून ईडीनं आमदार रोहित पवारांना पुरवणी आरोपपत्रात आरोपी बनवलंय। ईडीनं आरोपपत्र दाखल केलेला कथित घोटाळा हा छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड सहकारी साखर कारखान्याशी संबंधित आहे। 2009 मध्ये महाराष्ट्र बँकेने कन्नड सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला। बँकेला 80 कोटी 56 लाखांचं थकीत कर्ज वसूल करायचं होतं। या कर्ज वसुलीसाठी बँकेनं कारखान्याची लिलाव प्रक्रिया सुरू केली। या लिलावात रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीनं हा कारखाना खरेदी केला। साखर कारखान्याची केवळ 50 कोटी रुपयात विक्री करण्यात आली। या व्यवहारात नियमांचं पालन झालं नसून कारखाना जाणून बुजून कमी किमतीत विकल्याचा ईडीला संशय आहे। सर्वाधिक बोली लावणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला कमकुवत कारणांचा हवाला देत अपात्र ठरवलं गेलं असाही ईडीचा दावा आहे। रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोची 50 कोटींची मालमत्ता ईडीनं यापूर्वीच जप्त केली होती। याशिवाय रोहित पवार 2 वेळा ईडीच्या चौकशीलाही सामोरे गेलेत, मात्र आता पुरवणी आरोपपत्रात त्यांचं नाव टाकण्यात आलंय। कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तरी लढल्याशिवाय राहणार नाही। जर आपण नाही लढलो तर मग कोण लढणार असं साहेबांनी तिथं सांगितलं। आणि तुम्ही जर बघितलं MSC ह्या जो त्या ठिकाणी नाबार्डनी जो रिपोर्ट काढला होता तर पवार साहेबांचं तर नाव नव्हतंच, पण पवार साहेबांचं सुद्धा नाव ईडीने आणलं होतं। पवार साहेबांना सुद्धा याच विषयाच्या बाबतीत नोटीस दिली होती आणि त्याच दिवशी संध्याकाळी अजितदादा हे साताऱ्यात जाऊन चव्हाण साहेबांच्या समाधीच्या पुढे जाऊन काय त्यांनी तिथं प्राश्चित केलं माहित नाही, पण ते तिथं केलं। आता याच्यामध्ये पवार साहेबांनी सांगितलं आपलं लढायचंय। सुप्रियाताईंनी काळजी व्यक्त केली तर त्यांनी सुद्धा सांगितलं लढायचं आणि माझी सुद्धा भूमिका हीच आहे, लढायचं। फक्त चांगली गोष्ट एवढी आहे की चार्जशीट झाली म्हणजे आता लढायचं कुठं तर न्याय व्यवस्थेकडे लढायचं। दरम्यान या कारवाई प्रकरणी विरोधकांनी ईडीवर जोरदार टीका केली आहे। अजित पवारांविरोधातही ट्रकभर पुरावे होते, मग त्या पुराव्यांचं ईडीनं काय केलं असा सवाल विरोधकांनी केलाय। ईडीचं म्हणणं आहे म्हणजे फडणवीसांचं म्हणणं आहे ईडी त्याशिवाय कारवाई करणार नाही। ईडीकडे आम्ही 100 प्रकरणं पाठवली आतापर्यंत भ्रष्टाचाराची, किमान 100 प्रकरणं मी पाठवलेली आहेत भ्रष्टाचाराची। काय केलं ईडीने? जे मंत्री आहेत फडणवीस मंत्रिमंडळाचे आमदार आहेत ज्यांच्यावरती ईडीच्या कारवाया सुरू होत्या आणि आहेत किंवा होणार होत्या त्यांच्यावरती अजून आरोपपत्र किंवा पुरवणी आरोपपत्र का दाखल झालं नाही? आमच्यासारख्या लोकांवरती किंवा रोहित पवारांवरती हे आरोपपत्र दाखल होतात आणि डोक्यावर टांगती तलवार ठेवली जाते, पण आम्ही सगळे जे आहोत हे लढणारे लोक आहोत, आम्ही घाबरत नाही। नरकातला स्वर्ग वाचा मग कळेल ईडी काय आहे ते। देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवारांविरुद्ध ट्रकभर पुरावे, एरंडेश्वर असतील, अन्य वेगवेगळे अजितदादांचे मालकीचे कारखाने असतील, MSC बँक असतील, या ट्रकभर पुराव्याचं काय झालं हा प्रश्न आहे। आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणी पत्र ईडी वगैरे वगैरे वगैरे। आता हा आम्ही समजा जनसुरक्षा विधेयकावर बोलत असताना हेच सांगतोय की इकडं ते अनिल परबांनी सांगितलं की 23,000 रुपये टॅक्स भरला त्याची चौकशी, 23,000 रुपये टॅक्स भरला त्याची। आणि एकीकडं हे मोठे मोठे विषय आहे, मग त्या सरनाईकाचे असतील, भावना गवळींचे असतील, नारायणराव राणेंचे असतील आणि अजितदादांचं महत्वाचं हसन मुश्रीफांचं असतील, याचं काय झालं हा प्रश्न आहे माझा। दरम्यान सत्ताधारी गटातील नेत्यांनी ईडीच्या कारवाईबाबत बोलणं टाळलंय। मला याबद्दलची माहिती नाही फार, त्यामुळे मी हे काही सांगू शकणार ते ईडीलाच माहिती असेल। मला वाटतं कायदेशीर प्रक्रिया आहे, मी त्याच्यावर भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही।
EOWने एक भूमिका काही कारखान्यांबद्दल घेतली. आरोप पत्रामध्ये काही अन्य कारखान्यांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये सन्माननीय सदस्यांच्याबद्दल उल्लेख असल्याची मी वर्तमानपत्रात बातमी वाचली आहे. ईडीने EOWच्या रिपोर्टला न्यायालयात त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. प्रकरण न्यायालयासमोर आहे आणि त्यामुळे न्यायिक प्रक्रियेवर भाष्य करण्यापेक्षा न्यायालयात काय होतं हे बघितलं पाहिजे. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टनुसार बँकेचं कोणत्याही प्रकारचं आर्थिक नुकसान झालं नसल्याचं नमूद करण्यात आलं होतं. हा क्लोजर रिपोर्ट म्हणजे अजित पवारांना क्लीन चिट दिल्याची चर्चाही त्यावेळी रंगली होती. मात्र या क्लोजर रिपोर्टला ईडीनं न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यातच आता रोहित पवारांविरोधात पुरवणी आरोपपत्र सादर करत ईडीनं हे प्रकरणसुद्धा लावून धरलं आहे. त्यामुळे ईडीच्या पुरवणी आरोपपत्रावर काय सुनावणी होणार आणि अजित पवारांप्रमाणेच रोहित पवारांनाही दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.